पाटणबोरी, बोरी व लोण बेहळच्या आरोग्य सुविधांसाठी विधानसभेत राजू तोडसाम यांचा पाठपुरावा. आरोग्य मंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन. महाराष्ट्र विधानसभेत बोरी, पाटणबोरी आणि लोण बेहळ परिसरातील नागरिकांच्या आरोग्य समस्यांकडे माननीय आमदार प्राध्यापक श्री राजूभाऊ तोडसाम यांनी शासनाचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा मिळावी यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. बोरी, पाटणबोरी रुग्णालय परिसरात सर्व सुविधांनी सज्ज शासकीय रुग्णालय उभारले असूनही तेथे डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे 50 खाटांचे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी तातडीने डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी. लोण बेहळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार मिळावेत यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळवण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधा तातडीने पुरवण्यात याव्या अशी विनंती त्यांनी केली. आमदार राजू तोडसाम यांनी मांडलेल्या या मागण्यांची विधानसभेत दखल घेण्यात आली. राज्याचे आरोग्य मंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. नुकत्याच झालेल्या 1400 डॉक्टरांच्या भरती प्रक्रियेतून बोरी, पाटणबोरी येथील रुग्णालयाला प्राधान्याने डॉक्टर उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच लोण बेहळ येथील 108 रुग्णांच्या मागणीवरही तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधींच्या या पाठपुराव्यामुळे बोरी, पाटणबोरी आणि लोण बेहळ परिसरातील आरोग्य सेवेचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. माझ्या विधानसभा मारेगाव वार्ता बाजित कुरेशी, पाटणबोरी हे गाव आहे. अध्यक्ष महोदय धन्यवाद. सन्मान्य मंत्री महोदयांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलं. माझा प्रश्न सन्मान्य मंत्री महोदय स्कोपच्या बाहेर आहे. मला विश्वास आहे की त्याचं उत्तर आपण देणार. अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रातील बोरी, पाटणबोरी हे गाव आहे आणि साधारणतः 20,000पेक्षा लोकसंख्या असलेली मोठी ग्रामपंचायत आहे आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल मोठा आपला तयार झालेला आहे, शासकीय इमारत आहे, सर्व आहे. त्या ठिकाणी डॉक्टर नाही अध्यक्ष महोदय आणि त्या ठिकाणचा प्रस्ताव आपल्याकडे साधारणतः 3 वर्षाच्या आधीपासून आपल्याकडे पाठवलेला आहे. त्या ठिकाणी 50 खाटाचं व्यवस्था त्या ठिकाणी करता येईल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय. दुसरा अध्यक्ष महोदय, माझ्या लोणबेळ एक प्राथमिक केंद्र आहे, अतिशय हायवेवर आहे आणि त्या ठिकाणी तुळजापूर नागपूर हायवे, त्या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था नाही अध्यक्ष महोदय. तर आपण मला अँब्युलन्स उपलब्ध करून देणार काय? चला मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राजू तोडसाम साहेबांनी जे 2 प्रश्न विचारले की त्यांच्या मतदारसंघातलं एक हॉस्पिटल बांधून तयार आहे, त्याच्यामध्ये डॉक्टरची व्यवस्था नाही. सातत्याने त्याच्यासाठी ते पाठपुरावा करतायत. पण आता एका बाजूला 1400 डॉक्टरांची भरती झाली आहे, त्याच्याबद्दल 1 जुलैलाच आम्ही सगळे मंडळींनी आदेश निर्गमित केलेत. त्यामुळे एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्रातल्या आस्थापनेमध्ये डॉक्टर्स उपलब्ध होण्याचा जो काय प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलं आहे. त्याच्यामध्ये पहिला प्राधान्यक्रम राजू तोडसाम साहेबांच्या मतदारसंघात आम्ही देऊ. आणि दुसरं त्याच्याबरोबर आपण सांगितलं की आपल्याकडे ॲम्ब्युलन्सची सुद्धा आवश्यकता आहे. तर असं मी आपल्याला सांगतो की आमच्याकडे 1082च्या ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या संपूर्ण PSCमध्ये आहेत. आजच त्याच्याबद्दल जर काय उपलब्ध होत नसेल किंवा काय अडचण असेल तर ती तात्काळ उपाययोजना करतो.